रोज सकाळी उठायचं, तेच रुटीन, तीच नोकरी, तेच लोक आणि तीच गोष्ट, आणि मनात फक्त एकच प्रश्न, हे का माझं आयुष्य आहे? जर हे ऐकून तुमचं उत्तर हो येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मलाही असंच वाटायचं आणि मी ह्यातून बाहेर पडले, तेही एकही मोटिवेशनल कोट शिवाय. स्टक वाटणं म्हणजे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण अडकून पडलोय असं वाटणं म्हणजे काय? हे लेझी असणं नाही, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अनग्रेटफुल असणं पण नाहीये, किंवा तुमचं फेल्युअरही नाहीये. स्टक वाटणं म्हणजे जिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही बिलॉंग करत नाही, आणि हे तुमचं आतलं मन तुम्हाला सांगतं. हे 3 प्रकार येतं. पहिलं, नोकरीमध्ये स्टक. रोज उठून जातोय, काम करतोय, मनापासून काम करतोय, पण मनच लागत नाहीये. दुसरं, रिलेशनशिप मध्ये स्टक. सगळं सुरळीत सुरू आहे पण काहीतरी मिसिंग वाटतंय. आणि तिसरं, लाईफ मध्ये स्टक. एक प्रकारची नमनेस आलेली आहे, काय करायचं तेच नाही माहिती, काय करतोय हे सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे आपण सगळ्यांना सांगतो की सगळं ठीक आहे, सगळं सुरळीत चालू आहे, पण आतून थोडं थोडं हॉलो वाटत असतं. मला माझ्या आयुष्यातला एक फेज आठवतो जेव्हा सगळं परफेक्ट होतं. म्हणजे नोकरी होती, पैसा होता, पुन्हा लोक खुश होते माझ्यासाठी, सगळे जवळचे माणसं सगळे खुश होते. पण रात्री झोपताना एक रिकामेपणा वाटायचा. नोकरीला जायची तर मन नाही लागायचं माझं, काही पण प्लॅन केलं तर एक्साइटमेंट नाही राहायची, लोकांमध्ये गेली तरीही सुद्धा एकटं एकटं वाटायचं. तर एकदा माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं, तू खरंच ठीक आहे ना? मला प्रचंड रडू आलं आणि मी ढसाढसा रडले आहे त्या दिवशी. आणि मग तोच प्रश्न मी खरंच स्वतःला विचारला की मी एवढे दिवस हे सगळं फील करते, पण मी स्वतःला कधीच विचारलं नाही की मी ठीक आहे का? आणि तेव्हा मला कळालं की मी ऑटो पायलट मोडवर होते, जगत होते पण जगण्याचा अनुभव घेत नव्हते. ही जी फिलिंग आहे ना स्टक होण्याची, ती कुठलंही नेटफ्लिक्सची सिरीज बघून, शॉपिंग करून, किंवा ओव्हरथिंक करून, किंवा उद्यापासून बदलतो असं म्हणून नाहीशी होत नाही. ती नाहीशी होते तर ॲक्शन घेऊन, एक इनपरफेक्ट ॲक्शन. आपण वाट बघतो परफेक्ट होऊ दे सगळं, सो थोडी क्लिअरिटी येऊ दे, थोडं स्टेबल होऊ दे, मग स्टार्ट करतो. पण क्लिअरिटी ही ॲक्शननीच येते. तुम्ही जसं जसं गोष्टी करत जाल तसं तसं तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. आपण बसतोय आणि ओव्हरथिंक करतोय त्याने क्लिअरिटी कधीच येत नाही. आता मी 3 गोष्टी केल्या जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत ह्या सगळ्या फिलिंगमधून बाहेर निघण्यासाठी. पहिली गोष्ट, मी रोज स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मी आज काय असं केलं ज्याच्याने माझं आयुष्य मला जगल्यासारखं वाटलं. एक छोटंसं पुस्तक घेतलं मी, त्यात मी ते लिहायला, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात केली. स्टार्टिंगला असं वाटलं की काहीच नाहीये असं, पण हळूहळू रोज एकच प्रश्न विचारल्यामुळे माझ्या आयुष्यात काय मिसिंग आहे हे मला कळालं आणि मला माझा रस्ता मिळाला. लिहिल्याने काय होतं, तुम्हाला सतत कळतं की ह्याच्यात काय मिसिंग आहे, काय नाही, मग आपण ते कसं डेव्हलप करू शकतो किंवा कसं त्यातून बाहेर पडू शकतो. त्याच्यामुळे लिहिणं गरजेचं आहे. नुसतं विचारणंही करायचं की काय मिसिंग आहे, लिहायचं. पेपरवर आलं की तुम्हाला जास्त क्लिअरिटी मिळते. दुसरी गोष्ट, कम्फर्ट झोन तोडला. आता तो कसा? एखादी छोटी गोष्ट जी मला खूप दिवसापासून करायची होती पण मी केली नाही, मग ते तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट असू शकते, जर्नल लिहायची असो, किंवा एखादी हॉबी फॉलो करायची असो, किंवा खूप दिवसाचा वर्कआउट वगैरे करायचा विचार केला असेल तर तेही तुम्ही सुरू करू शकता. तर मी जे केलं ते मी वर्कआउट करणं सुरू केलं होतं. आणि मला पुस्तक वाचायला आवडत नाही, पण पुस्तक वाचा किती आपल्या माइंडसाठी चांगलं आहे म्हणून मी 5 मिनिटं रोज पुस्तक वाचायला सुरू केलं. आता हे सगळं केल्यानंतर जी असं बॉडीमध्ये असं वाटायचं की हा आत्ता ब्लड सर्क्युलेशन सुरू झालेलं आहे. स्टक फिलिंग ही एक फेज आहे आणि फेज ही वेळेनुसार संपते. ही गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि हीच गोष्ट मी स्वतःला रोज सांगायचे, ज्यामुळे मी याच्यातून हळूहळू बाहेर आले. स्टक आहेस म्हणजे तुम्ही वीक आहात असं नाही, पण जिथे तुम्ही आयुष्यात आता आहात, मग ते करिअर असो, रिलेशनशिपमध्ये असो, किंवा लाईफमध्ये जिथे कुठे आहात तुम्ही, त्यात तुमची ग्रोथ होत नाहीये हे तुमचं मन तुम्हाला सतत सांगते, म्हणजेच स्टक फिलिंग आहे.
तर ह्या फिलिंग्स इग्नोर करू नका, त्यावर ऍक्ट करा. रोज एक छोटी स्टेप. तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा जो सतत म्हणत असतो की सगळं ठीक आहे बरं, पण तुम्हाला मनापासून वाटतंय की नाही, काही ठीक नाही आहे. आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला आयुष्यात कुठे स्टक झाल्यासारखं वाटतंय, नोकरीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, की आयुष्यात आता जे काही सुरू आहे तिथे. मला ऐकायला मनापासून आवडेल. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.